मधला दुसरा दिवस थ्रिलर मूवी सारखा होता। दिवसभरात टोटल 15 विकेट्स पडल्या आणि स्टंप्स नंतर इंडियाची लीड होती 52 रन्सची। इंडियाची पहिली इनिंग्स एटकिन्सनच्या फायफरमुळे 224 वरच संपली। करुण नायर आणि साई सुदर्शनने फाईट बॅक तर केलं, पण इंग्लंडचा रिप्लाय सॉलिड होता। क्रॉली आणि डकेटने इंग्लंडसाठी जबरदस्त सुरुवात केली, पण मग एंट्री झाली मोहम्मद सिराजची। त्याने टोटल 4 विकेट्स घेतल्या आणि मॅच पूर्णपणे इंडियाकडे शिफ्ट झाली आणि आता तो अँडरसन तेंडुलकर ट्रॉफी मधला लीडिंग विकेट टेकर सुद्धा झाला आहे। त्याबरोबरच प्रसिद्ध कृष्णाने 4 विकेट्स घेऊन आपल्या टेस्ट करिअर मधली बेस्ट स्पेल आपल्याला दाखवली। इंडियाच्या याच फाईट बॅकमुळे इंग्लंडला फक्त 23 रनांची लीड मिळाली। दुसऱ्या इनिंग्समध्ये यशस्वी जयस्वालने अँकर रोल घेतला। त्याला इंग्लंडकडून 2 जीवनदान मिळाले, पण त्यांनी त्या अपॉर्च्युनिटीचा पूर्णपणे यूज केला। के.एल. राहुल आणि साई सुदर्शन लवकर पवेलियन मध्ये परतले, पण आता इंडिया 75 फॉर 2 वर आहे, म्हणजे थर्ड डेच्या स्टार्टला लीड इंडियाकडे असणार आहे। तुम्हाला काय वाटतं, इंडिया ही लीड कंटिन्यू करेल की इंग्लंड परत फाईट बॅक करणार? तुमचे थॉट्स आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा।